कुर्डुवाडी नगरपालिकेची निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडल्यानंतर या मतदान प्रक्रियेचा जो महत्त्वाचा घटक असतो तो ईव्हीएम मशीन जे आहे ते स्ट्रॉंग रूममध्ये जे आहे ते सुरक्षित ठेवण्यात आल्याचं चित्र एकंदरीत जे आहे ते कुर्डुवाडीत पाहायला मिळतंय। मी सध्या कुर्डुवाडीतील मार्केट बाजार परिसरातील याच स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहे। वाकार महामंडळाचं हे गोदाम आहे आणि या गोदामाच्या परिसरामध्ये आतमध्ये जे आहे ते स्ट्रॉंग रूममध्ये जे आहे ते ईव्हीएम मशीन जे आहेत ते सुरक्षित ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळते। आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो चोख पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत या ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर ईव्हीएमच्या बाबतीत अनेक शंका उपस्थित होताना मतमोजणी पुढे गेल्यानंतर अनेक विरोधकांकडून देखील शंका उपस्थित केल्या जात आहेत। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं मात्र या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। SRPFचे पथक असेल अथवा स्थानिक पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। ज्या पद्धतीने कुर्डुवाडी नगरपालिकेची निवडणूक लक्षवेधी होताना पाहायला मिळते, ज्या पद्धतीनं लक्षवेधी या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन देखील तितक्याच पद्धतीनं सुरक्षित जे आहे ते कायद्या सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सुरक्षित ठेवणं महत्त्वाचं काम असतं। या महत्त्वाच्या कामामध्ये पोलीस प्रशासन जे आहे ते अलर्ट आहेत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील SRPF पथक असेल अथवा कुर्डुवाडी पोलिसांचे जे पथक आहेत स्थानिक पोलीस पथक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीनं पोलीस निरीक्षक असलेले मोहिते जे आहे ते पोलीस निरीक्षक असलेले श्री मोहिते हे कडक बंदोबस्त जे आहे ते दिवसभरात ठेवताना पाहायला मिळतात, पहारा देखील देत आहेत। ज्या पद्धतीने 10 ते 14 जणांचे पोलीस कर्मचारी बाहेर एक पथक आणि आतमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये एक पथक जे आहे ते त्याजवळ आतमध्ये जे पथक जे आहे ते 2 पथक या ठिकाणी कार्यरत असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळं ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये जे आहेत ते सुरक्षित एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच पद्धतीची चोख आणि कडक बंदोबस्त यंत्रणा जी आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। माझे सहकारी कॅमेरा पर्सन शफिक शेख सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डुवाडी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।